जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. कोठे जिंकायचे आणि कोणत्या क्षणी हरायचे हे ज्याला समजते त्याला हरवणे जास्त अवघड असते, कारण अशा लोकांच्या पराभवातही मोठा विजय लपलेला असतो. भाऊबंदकीत 4 माणसे एका दिशेने तेव्हा चालतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो. आदर आणि चादर चुकीच्या माणसाला कधीच देऊ नये, कारण त्यामुळे आपण उघडे पडतो. तत्वांवर चालणाऱ्या व्यक्तीला इतरांपेक्षा आयुष्यात खूप जास्त सहन करावं लागतं. आपल्याकडे तितकंच असतं ज्या गोष्टीसाठी आपण पात्र असतो. दुसऱ्याकडे पाहून ओढणाऱ्या गोष्टी आपला मोह असतो. पात्रता नसलेली लोक ज्या वेळेस आपल्या विरुद्ध निंदा करतात तेव्हा हताश होऊ नका. तुकोबाराय म्हणतात, ढेकणाशी बाज घर उतार चढ केवढे. ढेकणाला पलंगच आपला किल्ल्याप्रमाणे वाटत असतो. दिवसभर तो त्यातच चढ उतार करण्यात मग्न असतो. अशा ढेकणाप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या सडक्या बुद्धीच्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका. गाठ कशीही असली तरी सोडवता येते. प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर उभा राहतो. कमी वयात माणूस समजदार असाच नाही होत. काहींना लोक समजदार बनवतात तर काहींना परिस्थिती आणि समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. जमा करून ठेवायचंच तर लोकांचे आशीर्वाद, कुणाचा तळतळाट नाही, कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने खाऊ देत नाही. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवायचे, मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा, मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हींमध्ये आपल्याला समाधान नक्की मिळणारच. कितीही चांगल्या शब्दांचा सुविचार असू दे, चेहऱ्यावर हसू, नजरेत आपुलकी आणि हृदयात प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे. संयम ठेवा, संकटाचे हेही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. कोण हिशोब ठेवणार कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले. म्हणून सोपा उपाय केला, सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले. दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधे आयुष्य जगत असतात. आपलं काही दुखत असतं, आपण कळवळतो तेव्हा होते ती वेदना, परंतु दुसऱ्याचं दुखणं पाहून जेव्हा आपण कळवळतो ती संवेदना. जगात जर तुम्हाला तुमचा खरा हितचिंतक शोधायचा असेल तर तो तुमच्याच शोधा, कारण तुमच्या आयुष्याचं भलं फक्त तुम्हीच करू शकता, बाकी कोणी नाही. हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधीच खंत वाटत नाही, कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगांपर्यंत सारे जग त्याच्या समोर नतमस्तक होणार असतं. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला शिकला. उणीव भासल्याशिवाय जाणीव जागृत होत नाही, आणि जाणीव झाली तर पाय जमिनीवर राहण्यास मदत होते. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयांचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आली की देवाकडे कोटी मागतात. खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात देवळात. सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत, वारंवार येतील आणि जातील. जर ते आलेच नाहीत तर आपल्याला अनुभव कुठून येईल. जीवन खुश राहून जगायला शिका, कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर आपलं मौल्यवान जीवन सुद्धा कणाकणानं कमी होत जात असतं. आनंदाला अत्तरासारखं लावून फिरा. स्मित हास्याचा सुगंध फक्त आपल्यालाच नव्हे तर इतरांनाही येऊ लागेल. माणसाला खूप काही हवं असतं, पण नेमकं काय ते मात्र माहीत नसतं. नाव ठेवणे सोपे असते, पण नाव कमावणे
गमावणे कठीण असते. खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला तरी ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचतो.